आपण श्रीमंत व्हावं असं सर्वांना वाटतं, कारण आपल्याजवळ गाडी बंगला सर्व सोयींनी उपयुक्त घर असावं असं सर्वांना वाटत असतं आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून त्याकरिता पैसा हा आवश्यक असतो। कारण या भौतिक जगात पैशाशिवाय माणसाचं पान हलू शकत नाही। आपली प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याकरिता पैसा हा आवश्यक असतो। तर पैसा कसा टिकवून ठेवायचा याची माहिती, याच्या काही टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते। मी काही कोणी अर्थतज्ञ वगैरे नाही, पण मला ज्या अनुभव आलेले आहे त्यावरून मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। तर पहिली टिप्स आहे खर्च लिहून ठेवणे। बरेच वेळा काय होतं की आपण पैसे कमावतो, पण पैसा कुठे खर्च झाला, केव्हा खर्च झाला, कशासाठी खर्च झाला याची जर आपण नोंद करून ठेवली तर आपल्याला त्याचा हिशोब लागतो आणि त्यामुळे काय होतं की वेळेवर येणारा जो खर्च असतो किंवा आकस्मिक येणारा जो खर्च असतो त्याचं बजेट आपण व्यवस्थित तयार करून ठेवू शकतो। दुसरं, बचत करणे। आपण जो पैसा कमावतो तो पैसा कमावलेला आपल्याला वर्षभरासाठी किती पैसा लागणार आहे किंवा आकस्मिक तुम्हाला कोणता खर्च आला तर यासाठी जर तुम्ही सेविंग्स करून ठेवलं, कुठे गुंतवणूक करून ठेवली तर ते अतिशय चांगलं असतं। कारण त्यामुळे काय होते की बचत करणे हे अतिशय आवश्यक असते। तिसरं, अनावश्यक खर्च टाळणे। आता तुमच्याकडे भरपूर पैसा आहे असं तुम्हाला वाटत आहे, पण बरेच लोक काय करतात की कुणाचं तरी लग्न असतं, मग त्यांच्याकडे सूट असतो किंवा साडी पण असतेच, पण तरीही आता माझी ही साडी सर्वांनी पाहिलेली आहे, 2-3 वेळा घातली तर काही होत नाही, पण तरीही नाही ही बघितलेली आहे, आता मला नवीनच साडी घ्यायची आहे, सगळी ज्वेलरी घ्यायची आहे। तर असा तुम्ही अनावश्यक खर्च टाळू शकता, कारण ज्यांचं लग्न आहे त्यांना घेणे आवश्यक आहे, आपण तर तिथे असं जाणार ना रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, तर हा अनावश्यक खर्च तुम्ही टाळू शकता। शिवाय तुम्हाला जे शूज घ्यायचे आहेत, सँडल्स घ्यायचे आहेत, तर ते 500 रुपयापासूनही मिळतात। 500, 1000, 5000, 10,000, 50,000चे तुम्ही घेऊ शकता, पण कम्फर्ट महत्त्वाचा असतो, त्याने व्यवस्थित चालता आलं पाहिजे, तर हा अनावश्यक खर्च तुम्ही टाळू शकता। दुसरं की काही लोकांच्याजवळ भरपूर पैसा असतो, तर त्यांची गोष्ट वेगळी आहे की त्यांना पैसा कुठे ठेवावा हे कळत नाही, तर ते लोक बिझनेस क्लासनी गेले तर त्यांचं चालेल, पण काही कारण नसताना बिझनेस क्लासनी जाणं किंवा तुमच्याजवळ भरपूर पैसा आहे तर मग तुम्ही चार्टर्ड फ्लाईटनी सुद्धा जाऊ शकता। पण आपण जे मध्यमवर्गीय लोक आहोत, आपण जे बहुजन समाजातील लोक आहोत, तर आपल्याला हा अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतो। मौजमजा करण्यासाठी आपण पैसा खर्च कमी केला तर आपला अनावश्यक खर्च हा कमी होतो। त्यानंतरचं आहे की पैशावर प्रेम करायला शिका। काय असतं की आपल्याकडे भरपूर पैसा असावा असं प्रत्येकाला वाटतं आणि म्हणून त्यासाठी आपण पैशाला अग्रक्रम द्यायला पाहिजे, म्हणजे पैशाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे। जर तुम्ही पैशाकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं की तो पैसासुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष करतो आणि जी व्यक्ती त्याला महत्त्व देत आहे अशा व्यक्तीकडे तो निघून जाऊ शकतो। म्हणून पैशावर प्रेम करायला शिका। नंतर आहे की कर्जातून मुक्त होणे। आता कर्ज जे असतं ते 2 प्रकारचं असतं, एक गुड लोन आणि दुसरं बॅड लोन। तर आपण जे समजा मध्यमवर्गीय जे लोक आहेत किंवा जो बहुजन समाज वर्ग आहे किंवा शेतकरी आहे, जे साधारण छोटे बिझनेस आहे, नोकरदार आहे, तर अशा लोकांमध्ये काय पसरलेलं आहे की लोन घेणे हे वाईट आहे। पण 2 प्रकारचं जे लोन आहे त्यामध्ये जे गुड लोन आहे ते तुम्ही फायनान्शियली मोठं होण्याकरिता वापरू शकता, त्यामुळे तुम्ही फायनान्शियली मोठं होऊ शकतो। पण जे बॅड लोन कशाला म्हणतो आपण की लोन काढायचं आणि मोठ्या प्रमाणात लग्न करायचं, किंवा लोन काढायचं, हाय इंटरेस्टनी त्याचं इंटरेस्ट भरायचा आणि मौज मस्ती करायची,
किंवा लोन काढून काही वस्तू विकत घ्यायच्या, म्हणजे ज्या मार्केटमध्ये नवीन आलेल्या आहे आणि तुम्हाला त्याची आवश्यकताही नाही, तर ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर काय होते की तुमचा पैसा हा यामध्येच जातो. म्हणून तुम्ही मिनिमायझेशनचा जर अप्रोच ठेवला तर तुमचा पैसा तुमच्याजवळ टिकून राहू शकतो आणि तुम्ही त्या कर्जातून मुक्त होऊ शकता. नंतर गुंतवणूक करणे. आता सध्या मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या एवढ्या स्कीम्स अवेलेबल आहेत की आजची जी तरुण पिढी आहे यांच्यासाठी तर ते फार म्हणजे अचीव स्किलच आहे एक. रिअल इस्टेटमध्ये तुम्ही खरेदी विक्री करू शकता. त्यानंतर तुम्ही शेअर मार्केट आहे, NFT, क्रिप्टोकरन्सी, चिट फंड, म्युच्युअल फंड्स, VC, ग्रीन टेक्नॉलॉजी, तर अनेक म्हणजे तुम्हाला संधी आहेत तिथे तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि ज्या लोकांना, काही जी तरुण मुलं आहेत की ज्यांना तिशीमध्येच श्रीमंत व्हायचं आहे, तर त्यांनी तर यामध्ये अवश्य गुंतवणूकही करायलाच पाहिजे. अजूनही अनेक पर्याय आहेत मार्केटमध्ये उपलब्ध, तर तुम्ही त्यामध्ये अवश्य गुंतवणूक करून तुमचा पैसा तुम्ही हा वाढवू शकता. त्यानंतर रिस्क घेणे. तर पैसा गुंतवणूक करायचं म्हटलं की तुम्हाला रिस्क घेणं हे आलंच. तर त्यासाठी तुम्ही एखाद्या श्रीमंत व्यक्तीला तुमचा आदर्श मानू शकता आणि त्या व्यक्तीने कसं डेव्हलप झालं, आधी त्याच्याकडे एवढे पैसे नसतात पण तो पुढे पुढे कसा गेला, तर यावरून तुम्ही तुमच्या जे प्लॅनिंग्स असतात त्याची योजना आखू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही नियोजन करू शकता. नंतर पैशाचं नियोजन करणं. आता काय असतं की समजा तुमचा वर्षभराचा खर्च जाऊन तुमच्याकडे 5 लाख रुपये शिल्लक आहेत, तर त्यापैकी काय करायचं की 2 लाख रुपये असू द्यायचे जवळ, कारण आकस्मिक कोणताही खर्च येऊ शकतो, आणि 3 लाख रुपयाची तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्यामुळे तुमचा पैसा तुम्हाला म्हणजे डबल तर होणार नाही, पण जो तुम्हाला इंटरेस्ट मिळेल त्यामुळे तुमचा पैसा वाढेल. तर अशा प्रकारे तुम्ही ही गुंतवणूक त्यामध्ये करू शकता. आणि नंतरचं आहे की आपल्याला काय असतं की पैशाशिवाय आपले कोणतेही स्वप्न पूर्ण होणार नाही. म्हणून वेळेत काम पूर्ण करणे हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही घेतलेला पैसा हा वेळेतच गुंतवणूक करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा जो इंटरेस्ट असतो बँकांचा तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित मिळतो. आणि बँकांमध्ये पैसा जमा करून ठेवू नका, कारण मग बँका त्यावर खूप श्रीमंत होतात आणि आपण वस्तू घेण्यासाठी कर्ज काढतो, त्यामुळे श्रीमंत व्यक्ती आणखी श्रीमंत होते आणि जे साधारण व्यक्ती असतात किंवा गरीब असतात त्या मात्र त्याच परिस्थितीमध्ये असतात. तर तुम्हाला हेही माहिती असेल की बिल गेट्सचं एक वाक्य आहे की इफ यू आर बॉर्न पुअर इट्स नॉट युअर मिस्टेक, बट इफ यू आर डाय पुअर इट्स युअर मिस्टेक. गरीब म्हणून तुम्ही जन्माला आलात ही तुमची चूक नाही, पण गरीब म्हणून जर तुम्ही मेला तर ही नक्कीच तुमची चूक आहे. म्हणून पैशावर पैसा आपल्याला मोठा करता येतो. त्याचं नियोजन जर आपण व्यवस्थित केलं आणि आवश्यक तिथे अगदी खर्च कराच, पण जिथे काही गरज नाही, जिथे आपलं होऊ शकतं कमी याच्यामध्ये, तिथे तुम्ही कमी प्रमाणातही पैसा खर्च केला तरीही चालेल. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.